नमो बुद्धाय. प्रसेनजित राजांची धम्मदीक्षा. एकदा तथागत भगवान बुद्ध जेतवनात आल्याचे ऐकून प्रसेनजित राजा त्यांना भेटण्यासाठी जेतवनात गेला आणि वंदन करून म्हणाला, भगवान, आपण माझ्या राज्यात येऊन न मला आपले दर्शन झाले आहे. याला मी माझ्या महामंगल योगायोग समजतो. आपल्यासारख्या महान धम्म कीर्ती व संपूर्ण जगाचा शास्ता माझ्या राज्यात आल्यामुळे माझ्या राज्यावर कोणतीही आपत्ती किंवा संकट येणार नाही, असे म्हणून धम्मोपदेश करण्याची विनंती केली. तेव्हा तथागतांनी राजाला उपदेश केला, महाराज, माणसांचे कुशल व अकुशल कर्म त्याच्या पाठीशी सावलीप्रमाणे सदैव धावतात. तुम्ही सदैव मैत्रीपूर्ण मनाने वागावे, प्रजेला पुत्राप्रमाणे वागवावे. तुम्ही असल्याचा त्याग करून सत्य मार्गाचा वाटसरू व्हावे. इंद्रिय जित व्हावे आणि दुःखी पीडितांना सांत्वन देऊन त्यांना सुखी करावे. राजकीय प्रतिष्ठेला आणि आपली स्तुती होण्याला महत्व देऊ नये आणि सदैव सन्मार्गावर चालावे. महाराज, जिथे काम वासनांचा वास आहे तेथे सत्य वास करू शकत नाही. हे ज्ञान ज्या ऋषीमुनींना झाले नाही ते मोठ्या मोठ्या ऋषीमुनी सुद्धा अज्ञानीच आहेत. ज्याला हे ज्ञान प्राप्त झाले त्याला प्रज्ञेची प्राप्ती होते. तृष्णेचा आवेग हा सर्वांसाठी धोकादायकच आहे, हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. म्हणून आपण पाप कर्म न करता कुशल कर्मच केले पाहिजे. सत्याच्या व ज्ञान प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर राहावे. सदाचार आणि विवेक यातच जीवनाचे खरे सार्थक आहे. आपल्या चित्तामध्ये श्रेष्ठतम विचार, प्रगाढ श्रद्धा आणि दृढ संकल्प असावा. राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नये. प्रेम, करुणा, मैत्रीपूर्व चित्तानेच सुख शोधावे. त्यामुळेच आपली कीर्ती व यश दुमदुमणार आहे. तथागतांचा हा धम्मोपदेश ऐकून राजा आनंदित आणि प्रसन्नचित्त झाला आणि तो तथागतांना शरण गेला. हीच प्रसेनजित राजांची उपोषितांची म्हणजेच उपासकांची धम्मदीक्षा ठरली. नंतर त्याने बुद्ध धम्मास राजश्रय दिला. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय.